कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, महात्मा फुले नगर, बिजवडी या संयुक्तपणानं जो आपण 25-26चा जो गळीत हंगाम आपण आज या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या गळीत हंगामाच्या निमित्तानं जो दर जाहीर झाला आणि तो उच्चांकी दर झाल्यामुळं या सगळ्या परिसरातल्या शेतकरी, सभासद, कामगार, तोडणी वाहतूकदार, इथं आमचे बैलगाडी वाहन मुकदम सुद्धा दिसत आहेत मला इथं सगळे. सगळ्यांनी ठरवलं की एक असा छोटा सत्काराचा कार्यक्रम करायचा आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं, मला आज कळलं की त्यांना भाषण करता येतं पण ते सांगतात मला भाषण येत नाही. ते ओंकार ग्रुपचे प्रमुख सन्माननीय बोत्रे पाटील साहेब, निरा विमा कारखान्याचे चेअरमन भाग्यश्री पाटील, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या सौ रेखाताई बोत्रे पाटील, या मंचकावर उपस्थित असलेले आपल्या निरा विमा कारखान्याचे माजी चेअरमन आमचे ज्येष्ठ सहकारी लालासाहेब पवार, राजवर्धन, कर्मयोगी कारखान्याचे उपस्थित सर्व सन्माननीय संचालक, निरा विमाचे व्हाईस चेअरमन आणि सर्व उपस्थित सहकारी संचालक, भाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे भागवत भाऊ भुजबळ असतील, गोलप भाऊ असतील, रंगातात्या देवकाटे असतील, अशी कितीतरी जुनी माणसं आज इथं साक्षीदार आहेत. ते सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सभासद, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सर्व सचिव, वकील साहेब असतील, कोठारी वकील साहेब असतील, त्याचबरोबर दूध संघाचे आमचे चेअरमन उत्तमरावजी जाधव, व्हाईस चेअरमन विक्रम आणि सर्व त्यांचे संचालक, त्याचबरोबर वाहतूक संस्थेचे चेअरमन सुरेश मेहर, तानाजीराव नाईक, सगळे उपस्थित आणि आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री शिर्के, त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर तावरे साहेब आणि उपस्थित सगळे बऱ्याच मोठ्या संख्येने पत्रकार दिसत आहेत मला इथं. सगळे काय ठरवलंय काय पत्रकार? होय, जाधव हसतोय का आला म्हणजे मला शंका वाटायची. सगळेच आमचे सहकारी पत्रकार मित्र, बारामतीहून सुद्धा काय पत्रकार आले आणि सर्व उपस्थित सभासद आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत करत असताना खरं म्हणजे आजचा दिवस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करणारा खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे. कारण भाऊंनी गेले 35 वर्ष या कारखान्याच्या उभारणीच्या काळामध्ये जे कष्ट घेतलं, चेअरमन म्हणून भाऊंनी अनेक वर्ष या कारखान्याचं काम बघितलं. नंतरच्या काळामध्ये 2-4 वर्ष वहिनीने चेअरमन म्हणून काम केलं आणि 2012 नंतर ही जबाबदारी चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर आपण सर्वांनी टाकली. 2012 ते 2014 पर्यंत काही अडचण नव्हती, कारण आपण राज्य सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर आपण काम करत होतो. त्यावेळेस हे खूप संघर्ष झाला, त्यावेळेस हे खूप अडचणी निर्माण झाल्या. मोठे भाऊ असताना डिस्टिलरी उभा करताना अडचण झाली, मोठे भाऊ असताना खासगी कारखाना सहकारामध्ये करताना सुद्धा भाग भांडवल देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली, गव्हर्नमेंट गॅरंटी देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली. पण त्यावेळेस शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मग तो प्रस्ताव आला, तो पण झाला नाही आणि 95 साली तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं. आणि मला आठवतंय की दुसऱ्या का तिसऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हाशू अडवाणी हे राज्याचे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते, गोपीनाथ मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आज दुर्दैवानं मनोज जोशी साहेब नाहीत आपल्यामध्ये, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेस वकील साहेब खास बाब म्हणून
कर्मयोगी साखर कारखान्याला सरकारी भाग भांडवल देण्याचा प्रस्ताव आला आणि मला वाटतं 96 साली आपल्याला 9.5 कोटी रुपये राज्य सरकारचे पहिल्यांदा या कर्मयोगी साखर कारखान्याला मिळाले आणि त्यातून आपला हा कारखान्याचा प्रवास हा पुढे घेत गेला. दुर्दैवानं 14ला राजकीय समीकरण बदलली, 19ला राजकीय समीकरण बदलली, 24लाही राजकीय समीकरण आपली अडचणीत आली आणि मग 11-12 वर्ष कुठलाही राजकीय आपल्याला आश्रय नसताना सुद्धा हा कारखाना ठीक आहे अडचणीतून चालवत आपण गेलो. पण या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्या अडचणी जरी आपल्या पुढे आल्या तरी आपण कधी डगमगलो नाही. पण या सगळ्या टीका सहन केल्या, आपण सगळ्याचे आरोप प्रत्यारोप आपण सहन केले. पण आजचा दिवस या 12 वर्षाच्या तपश्चर्यावरती खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन आलंय याचा आनंद आज मला मनापासून या ठिकाणी झालेला आहे. हृदय भरून येत आहे. शेवटी आयुष्यामध्ये माणसाला माणसं काही पैसे वर जाणार नाही, काही संपत्ती घेऊन कोण जाणार नाही. पण ज्यांनी म्हणून आम्हाला टार्गेट केलं, ज्यांनी म्हणून आमच्यावर टीका केली, ज्यांनी म्हणून आमच्यावर नाही ते आरोप केले संपतो तुम्हाला. अहो एक तर महाभाग असे म्हणायचे म्हणले हे बंद पाडले आणि हर्षवर्धन पाटलांनी खासगी कारखान्यावर उभा केला. नाही एवढं नॉलेज नाही ह्यांना. इथला कारखाना बंद पाडला आणि काय दुर्दैवानं माणसं सुरासुर मिसळायची संपतो. सगळा अन्याय आम्ही सहन केला. पण आज मी आपल्याला अभिमानानं सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये विक्रमी दर देण्याचं काम धोत्रे पाटील आपण केलं. आपल्या मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन. परिस्थिती बदलती माणसाची सांगतो. हा कधी कोणावर अशी दुजापणाची भावणूक या ठिकाणी करू नये. एवढा त्रास मागच्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये झाला. ज्याचा ऊस नाही तो तर सगळ्यात पुढे आमच्या विरोधात बोलायचा पहिल्यांदा. आता निलेशने तर भाषण केलं की जसं काय म्हणजे निलेशच कारखाना चालवतो. मी तर राजू शेट्टीला म्हणलं तुलाच एक कारखाना देतो चालवायला, तू चालव. हा गमतीचा भाग सोडा, ठीक आहे मागणी केली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचे सगळेच प्रश्न कारखान्याने सोडवले पाहिजे. शक्य आहे का बाबा? शेवटी शेतकरी अडचणीत आमचाही ऊस जातो, इथं कोण ऊसवाला नाही सांगा. हे पण शेतकरीच आहेत धोत्रे पाटील सुद्धा. एक शेतकऱ्याचा मुलगा पुणे जिल्ह्यातल्या मांडवगण फराटासारख्या एका छोट्या गावामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संसार प्रपंच केला, कष्ट केलं, जिद्द बाळगली, शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवलं आणि बघता बघता आज 20-21 कारखाने एक धोत्रे पाटील परिवार चालवतोय. हा शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याची अडचण ही दुसऱ्याने कोणी सांगण्याची गरज नाही. इतकं अनुभव त्यांना या सगळ्या शेतकरी असल्यामुळे या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की खऱ्या अर्थानं भाऊंचं स्वप्न आज या ठिकाणी आपण पूर्ण करू शकलो. आणि आता तर आपला बऱ्याच वर्षाचा तुमचा नामचा ऋणानुबंध राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातच अशी केलेली आहे की ती सुरुवात म्हणजे 3350. आता 3350 वरनं आपल्याला पुढे जायचं. आता इथनं पुढे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मी गेले 2 दिवस झाले या भागामध्ये फिरतो, एवढ्या लोकांना आनंद झालाय. काल तर मला परवा एका माजी आमदारांचा मुलगाच मला भेटला सांगतो आपल्या तालुक्यात. आता कोण आहे तुम्ही समजून घेऊ शकता कोण. आणि माझी गाडी अडवली, मला उभा केलं. म्हणलं काय हो? नाही म्हणले भाऊ चांगला निर्णय झाला बरं का. म्हणलं बरं झालं. आमचा सगळा ऊस म्हणजे आम्ही आता कर्मयोगीला घालतोय बरं का. म्हणलं 12 वर्ष काय? नाही म्हणले 12 वर्ष टिपरूसो दिलंय म्हणले तुम्हाला. त्याच्यावर येतो मी जरा थांब. आणि म्हणून विरोधी सुद्धा ठीक आहे, कोणाला विरोध करायचा हा व्यासपीठ वेळ आहे. पण आज आपण कारखाना चालवत असताना अडचणीही समजून घेतल्या पाहिजे, परिस्थितीही समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून भाग्यश्री म्हणल्याप्रमाणे आज आपले कारखाने आर्थिक अडचणीमध्ये का आले हेच विचारतात आता आम्हाला. तुम्ही कारखाना चालवायला का दिला? आणि हेच आपली कारखान्याची अडवणूक करतात. दुहेरी भूमिका घ्यायची. आपल्या कारखान्याला, दोन्ही कारखान्याला कोणत्या बँकेने अडवलं, का अडवलं हे बोललं पाहिजे आता कुठेतरी. आता आज आपली सगळीकडे अडवणूक
या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झाली आणि आज सांगतायत की ह्यांनी कारखाना चालवायला दिला. हो, दिला आम्ही कारखाना चालवायला, काय चूक केली काय? 3350 रुपये उच्चांकी दर दिला, ही काय चूक झाली आमची? शेतकऱ्याच्या हिताकरता आपण या ठिकाणी कारखाना चालवायला दिलेला आहे आणि आता शेतकऱ्याचं हित भविष्य काळामध्ये निश्चितपणानं उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण या ठिकाणी बाळगायला हरकत नाही. म्हणून आपण मित्रांनो या कारखान्या संदर्भातला अडचणी आहेत, नाही असं नाही. तुम्हालाही वाटलं नाही की नीरव विमा मी 3100 रुपये देईल का आणि ही मी 3350 रुपये देईल का? कारण शेवटी आपण काही पैसे मिळवण्यासाठी इथं आलेलो नाही. सांगतो काय लागतं माणसाला, 2 वेळेचं अन्न असलं मी बाद झालं. काय एखादा श्रीमंत 1000 कोटीचा मालक असला तो काय सोन्याचं खातो काय? तुम्ही आम्ही जे खातो तोच माणूस खातो, वेगळं काय? शेवटी अन्न हे सगळ्याच सारखं अन्न आहे. सांगतो पण एक दानच लागते आणि मला असं वाटतं ओमकार ग्रुपमध्ये ती दानच आहे. म्हणून 3350 दिला. सगळ्या सभासदांच्या वतीनं एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांच्या या ठिकाणी आपली संस्कृती आहे, जो आपल्याकरता करतो त्याची जाण ठेवणं आणि त्याची आठवण ठेवून पुढे जाण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आता त्यांची आमची काय काय चर्चा झाली, कोणाकोणाला भेटलो, हळूहळू वेळोवेळी आम्ही सांगू ती. पण काही लोकांनी असा एक प्रयोग केला की म्हणजे आम्ही कारखाना चालवतो, आम्हाला चालवायला द्यायचो. आता आम्हाला माहित होतं त्याच्या मागे राजकारण सुद्धा काय आहे ते. आज आम्ही सुद्धा 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय, रक्ताचं पाणी करून आयुष्य घालवलं आम्ही. दुसरं काय बघितलं ना आयुष्यामध्ये सांगा म्हणून. बागेश्री म्हणाली ती गोष्ट खरी, एक दिवस असा नाही, मुलांना विचार आमच्या सांगतो. फक्त आम्ही कधी या गोष्टी बोललो नाही, कारण तुम्हाला सांगून परत तुम्ही भयभीत झाला असता. तुम्हाला जर आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर तुम्ही म्हणला असता नेतृत्व करणारा माणूस एवढ्या अडचणीत आलाय म्हणल्यानंतर आपलं काय व्हायचं. आम्ही ते गप सहन करत करत या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या. आता सहन करण्याचा काळ संपलेला आहे, दुसऱ्याला आता आपलं सहन करावं लागेल ही अवस्था आता मित्रांनो या ठिकाणी. आम्हाला काय कोणाला विरोध करायचा नाही. परवा इथं काय काय लोक आली इथं आमच्यावर नाही ती भाषणं करून गेली. ठीक आहे, व्यासपीठ नाही बोलायचं, पण काय गोष्टीचा खुलासा सुद्धा करणं आज या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यांचा आमचा अग्रीमेंट होताना 2800 रुपयाचा विषय ठरला होता आपला, बरोबर आहे का नाही? मी त्यांना फोन केला, पुण्यामध्ये भेटलो. मी म्हणलं बोत्रे पाटील एक अडचण आहे. ते म्हणले काय भाऊ? म्हणलं दिवाळीला 100 रुपये द्यावे लागतील आपल्याला. ते म्हणले होते आपल्याला बसणार नाही कधी. आणि म्हणलं साखर पण द्यावी लागेल. नाही म्हणले आता ते ह्याच्यात माझ्या ह्याच्यात काही बसत नाही म्हणले, बरोबर आहे का नाही? मी म्हणलं नाही, काय जरी असलं तरी माझ्या शेतकऱ्याची दिवाळी जर गोड करायची असेल तर 100 रुपये द्यावाच लागेल, तोटा झाला तरी हरकत नाही. त्यांनी एका मिनिटामध्ये होकार दिला आणि दुसऱ्या कारखान्याची टेंडरमधनं साखर घेऊन आणून आपल्याला साखर वाटप 3 दिवसात केलं का नाही? साखर वाटप साखर नाही केलं. 100 रुपये मिळाले का नाही? निराभिमानी 100 रुपये दिले, साखर वाटप केली. मग माझा प्रश्न असा आहे की आपले लोकप्रतिनिधी कृषी मंत्री आहेत, खूप अभ्यासू आहेत, खूप चांगलं काम करतात. त्यांच्यावर अख्ख्या राज्यातल्या 2 कोटी शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. का तुम्ही भावनगरला 100 रुपये दिवाळी दिले? का दिले नाही 100 रुपये दिवाळीला? छत्रपती कारखाना तर या महाराष्ट्रातला पॉइंटर कारखाना आहे. त्या कारखान्याकडे बघून या महाराष्ट्रातली कारखानदारी उभा राहिली. विखे पाटलांच्या कारखान्यावर महाराष्ट्रातली कारखानदारी उभा राहिली आणि तुमच्या कारखान्याला 60 वर्ष झाले. म्हणजे आमचं वय तेवढं त्या कारखान्याचं वय. का 100 रुपये तुम्ही दिले नाही? तुम्ही आमच्या कारखान्याचं कर्ज काढता. तुमच्या कारखान्यावर गेल्या 12 वर्षामध्ये 650 कोटी रुपयाचं कर्ज का केलं? विचारायचं नाही मी तुम्हाला. मी स्वतःचं ठेवायचं झाकून. आणि म्हणले निरा विमा कारखाना म्हणजे कर्जात बुडलेला आहे, कर्मवीर कारखाना कर्जात बुडलेला आहे. आता कोण कुठं बुडलेलं आहे येणारा काळ ठरवणार आहे. आता अडचणी संपलेल्या आहेत मित्रांनो आपल्या या ठिकाणी. तर तुमची जबाबदारी होती. या 2 कारखान्यामध्ये 40,000 शेतकरी ऊस घालतात. 40,000. काय सगळे मला मत देतात का? नाही, लोकशाही त्याच्या मनाप्रमाणे देतात ते. बघ तुमची जबाबदारी नव्हती का? आज इथं आमचं ड्रॉवर बंद करायचं, प्लेटचं कर्ज बंद करायचं. निरा विमाचा इथेनॉलचे म्हणले पैसे भरा, 20 कोटी रुपये भरले, 50 कोटीची शिफारस झाली, नाही दिलं कर्ज, अजून दिलं नाही कर्ज. आणि पत्र पाठवलं आम्हाला बँकेने
त्या पत्रात काय राहिले माहिती का बँकेने, भविष्य काळात निरा विमा साखर कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज नामंजूर. भविष्य काळात मग माझं ज्या पीडीसी बँकेच्या चेअरमनला आव्हान आहे, निरा विमाचा भविष्यकाळ बघ. 6200 टन प्रतिदिन कारखाना चाललाय, 11.25% रिकव्हरी आहे. हे भविष्य काळ आहे. हा भविष्य काळ आहे. तुमच्या सगळ्या बँका आम्ही चालवल्या, आम्ही उभा केल्या त्या बँका. तुम्ही नंतर त्या बँकेचे मालक झालाय. कोणती मदत केली बँकेने सांगा मला तुम्ही. तुमचा 11% आणि 12% व्याज आहे, कधी वाटलं नाही तुम्हाला? अरे शेतकऱ्याची बँक आहे. 2-2 संचालक आहेत आपले बावड्या भागातले. 2-2 संचालक बिनविरोध जातात. आम्ही बिनविरोध केलं त्यांना 3 वेळा. तुमची जबाबदारी नाही का? का असं ठराव झाला ना जिल्हा बँकेमध्ये? जर एनसीडीसी जर 8%नी प्लेजला कर्ज देत असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया जर 8%नी कर्ज देत असेल पीक कर्जाला, का जिल्हा मध्यवर्ती बँक 11%, 11.5% या ठिकाणी व्याज लावती का? तुम्हाला विचारणार नाही कोणी? हो, आता आम्ही जाब विचारू तुम्हाला. बँक आमची आहे, तुमची बँक नाही. या शेतकऱ्यांनी कष्ट करून ती बँक उभा केलेली आहे. काय बँकेची मदत आहे आपल्याला सांगतो का? मी सगळं अडवायचं. आता मागं लागलेत प्रस्तावली, आम्ही विचार करतो. निरोप लागेल संपतो आता. तुझं आता रामराम म्हणलं, वेळ संपली आता म्हणलं. या तालुक्यामधल्या सहकारी उठले की एक ठरलेलं भाषण सांगतो. हा काय झालं? करबुल कारखाना बंद पडला, दूध संघ बंद पडला, अर्बन बँक बंद पडली, वाहतूक संस्था बंद पडली, निरा विमा बंद पडला. आता माझा प्रतिप्रश्न असा आहे, 2017ला तुम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आपण आता राजीव गांधी म्हणतात मत चोरी. ही मत चोरी नाही, मतपत्रिकाच खात होती ही. खरं का नाही सांगा? मग ती मतपत्रिका खाऊन जिल्हा ती मार्केट कमिटी 2-3 मतावर आली. तर आपली निवडून आली ती मार्केट कमिटी. वोटिंग काउंटिंगला सगळी आज सांगतो. पण सत्ता नव्हती आपल्याकडं, अडचणी होत्या आपल्याकडं. यारला अजून जरी कधी ती यार भेटला तर त्याला मी विचारतो, का रे बाबा म्हणलं, तुझी सुवर्ण अक्षरानं तारखेत लिहावं लागेल म्हणलं. मतच खाल्ली की. ती मार्केट कमिटी ज्यावेळेस आपल्या ताब्यात होती, भाऊनी काढलेली संस्था आहे. भाऊ त्या मार्केट कमिटीचे संस्थापक होते. मी राज्याचा पणन मंत्री असताना होते पाहिजे साहेब, आम्ही 60 कोटी रुपयाचं सबसिडी त्या मार्केट कमिटीला आपण दिली. खास बाब केली. फिश मार्केट हिंदुस्थानमध्ये कुठं नाही, फक्त एकाच मार्केट कमिटी ती म्हणजे इंदापूरच्या मार्केट कमिटी. नियमन केलं, कायदा बदलला आम्ही सांगतो. आणि आज रत्नागिरीपासून आणि सिंधुदुर्ग पासूनचे व्यापारी आमच्या मार्केटमध्ये येतात आणि या सगळ्या उजनीच्या मार्केटचा 10, 15, 20 लाखाचा रोजचा सेल होतो. ते कुणी उभा केलं? ते आपण उभा केलं. 25 एकर जागा घेतली मार्केट कमिटीला त्या हायवेला. मोठे भाव असताना 3 वेळा व्यवहार आमचा रद्द झाला. मी काय सांगतो या गोष्टी? पण घेतली जागा आपण, ती 1.25 लाख रुपये एकरांनी जागा घेतली. आज त्या एका एकराची किंमत 2 कोटी रुपये झाली. कुणी केलं हे सगळं? आणि आज ती मार्केट कमिटी बघा, तुमच्या ताब्यात आहे मार्केट कमिटी. काय अवस्था आहे? डाळिंबाचं मार्केट बंद झालं, घोडे आणायचे, कुत्रे आणायचे, नाचवायचे, झालं मार्केट कमिटीचं काम चालू. शेतकऱ्याकरता संस्था काढली. काय केलं काय तुम्ही? नगरपालिकेचा प्रचार करताना सगळे गाळेधारक माझ्याकडे आले. अहो म्हणले 10-10 लाख रुपये डिपॉझिट केले त्या गाड्याचं, नाही पैसे भरले तर लगेच शिवीगाळ, हाणामारी. ही शेतकऱ्याची मार्केट कमिटी. परत म्हणले हर्षवर्धन पाटलांनी खरेदी विक्री संघ बंद पाडला. बंद नाही पाडला. आज त्या खरेदी विक्री संघाची 5-10 कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. ती बी अशी दप्तरातली खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवून तुम्ही ताब्यात घेतली. एक माणूस आहे तिथे नोकरीला आता त्या खरेदी विक्री संघामध्ये. सभापती बऱ्या तुम्ही बी गेलता तिथं मिटिंगला, बघितलं असेल काय का खरेदी विक्री संघामध्ये काय का तिथं काय बरं चहा तरी मिळतो काय प्यायला? बंद आहे का नाही संस्था? ही तुम्ही संस्था चालवताय. छत्रपती कारखाना ही संस्था तुम्ही चालवताय. पुन्हा आरोप करता हो आम्ही अडचणीत होतो, आम्ही काय भ्रष्टाचार केला नाही, आम्ही चुकीचं वागलो नाही. आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता आजही 40 वर्ष मी माझ्या आयुष्यातली घालवली. भाऊंनी 60 वर्ष आपल्या आयुष्यातली घालवली. पण आज इंदापूर तालुका स्वाभिमानाने उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर कळत चढवण्याचं काम आज बोत्रे पाटील आपण केलं. आपलं खरं मनापासून द्यायचं. आता हे सगळे दिवस बदलायला लागलेले. मला सुद्धा बरीच लोक म्हणतात काय एवढा दर असतो काय म्हणले.
आणि निलेश, मी कधी अशी बैठक घेत नव्हतो. तसली बैठक अंधारात माझी नसती कधी सोडतो. आज मला आज कळलं भीमाशंकरचा 3100 रुपये दर जाहीर झाला. मी बघितलं, माहिती घेतली. आज 3350 रुपये आज तुम्हाला मित्रांनो दर दिलेला आहे. आता तुमची पण जबाबदारी अधिक आहे. हा पहिला प्रयोग आहे कोलॅबोरेशन मधला, की सहकारी साखर कारखाना एका बाजूला आणि ओमकार ग्रुप दुसऱ्या बाजूला. त्यांनी सुद्धा 20-21 कारखाने घेतले. काय त्यांनी खरेदी केले, काय त्यांनी लीजवरती घेतले, काय त्यांनी बँकेच्या ऑप्शन मध्ये घेतले. तो व्यवहार वेगळा. पण हा एकमेव असा व्यवहार आहे कर्मयोगीचा आणि ओमकार ग्रुपचा, की कोऑपरेटिव्ह मध्ये स्ट्रक्चर आपलं असंच राहणार आणि ह्यांची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये आणून उत्तम पद्धतीने हा कारखाना हा चालेल. याची सुरुवात 14 ऑगस्टला त्यांनी ताबा घेतला. अजून 14 डिसेंबर याचे म्हणजे 3 महिन्यातला फरक जर आपण बघितला तर एवढ्या जलद गतीनं या सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये झालेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की आज इथलं सगळं वातावरण बघितल्यानंतर आज आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असा दर दिल्यामुळे सत्काराचा योग इथं आला फक्त तुम्हाला. नाहीतर आमचा योग असा असायचा, वामनराव काय भाऊ पुढचं मी कधी मिळेल एक हळू माझा मिळेल का नाही मिळेल ठीक आहे. पण आम्ही संयमानं शांततेनं म्हणजे काय जरी बोललं सांगतो ना. कारखाना बंद झाल्यानंतर आमच्या दोन्ही तिन्ही पीएचे फोन आला कोणाचा, बिल कधी जमा होणार. पण ठीक आहे, तोही दिवस आपण बघितले, पण आपण कधी मागं हटलो नाही. मी आज आपल्याला सांगतो, जीवाजीव असेपर्यंत या भागातल्या शेतकऱ्याचा एक नया पैसा सुद्धा अडचणीच्या काळामध्ये आपण ठेवला नाही. आणि आता तर काळ बदललेला आहे. भविष्यामध्ये अधिकचे 2 पैसे आपल्याला कसे मिळतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही मित्रांनो, कारण आज एक वेगळा कार्यक्रम इथं आयोजित केलाय आपण. खरं म्हणजे बोत्रे पाटील यांचा जो काही ग्रुप आहे याची माहिती सुद्धा आपण घेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो, मला या अगोदर प्रश्न पडायचा की ही एवढे 20-22 कारखाने कसे काय चालवतात. पण त्यांचं साधं आणि सोपं गणित आहे. ते गणित असं आहे की पहिला त्यांचं तत्व असं आहे की हा व्यवसाय करायचा. व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर काही भूमिका मांडाव्या लागतात सांगतो. दुसरी भूमिका त्यांची अशी आहे की काटकसरीनं हा व्यवसाय चालला पाहिजे. तिसरी भूमिका अशी आहे की आपली नाळ शेतकऱ्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा विश्वास या उद्योगामध्ये आपल्यापासून हटता कामा नये. तो विश्वास कायम दृढ झाला पाहिजे ही त्यांची तिसरी भूमिका आहे. आणि चौथी भूमिका अशी आहे की ज्या कारखान्यामधून जे काय उत्पन्न तयार होईल, माझं व्याज आणि ते जरी बाजूला गेलं, तेवढं जरी गेलं तर शिल्लक राहिलेलं, माझी अपेक्षा काय नाही, ते शिल्लक राहिलेलं अधिकचं 2 पैशाचं माप ते तुमच्या पदरात कसं टाकता येईल आपल्याला, ही त्यांची या संदर्भातली भूमिका आहे. अशा साध्या सोप्या लॉजिकवर ते मला म्हणले मी हे सगळा उद्योग चालवतो. म्हणजे तुम्हाला मानावं लागेल सांगतो. हा माणूस कधीच जास्त काही बोलत नाही, पण एवढ्या सगळ्या कारखान्यामध्ये लक्ष ठेवलं म्हणजे त्यांनी जर ठरवलं 21 कारखान्यावर जाऊन यायचं, मला तर सीझन बंद झाला तरी तर जवळ पुरवायचा नाही. पण जिद्द आहे, चिकाटी आहे. कुठेतरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं कदाचित काहीतरी आपल्याला शेतकऱ्याचं देणं लागत असेल कुठल्या तरी आपल्या पूर्वजन्मीच्या ह्याच्यामध्ये, त्या भावनेतनं आज ही मंडळी पुढे आलेली आहेत. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारच्या तालुक्यातला एक शेतकऱ्याचा मुलगा यांनी हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आज आपल्या कारखान्यामध्ये 2-3 गोष्टी अडचणीच्या झाल्या. एक, वेळ कमी मिळाल्यामुळं 10-15 दिवस आपले कारखाना सुरू करायला लागले. त्यामुळं आपल्याकडचे 5 बॉयलर आहेत, त्यातला एक बॉयलर तर आपण कधी 10-12 वर्ष लाईनवर घेतला नव्हता. तो त्यांना दुरुस्त करावा लागला. तो दुरुस्त करण्याकरता म्हणून लागणारं मटेरियल मिळत नव्हतं, कारण त्या जुन्या साईज होत्या सगळ्या. कधीतरी 1932 आणि 1942चा फ्रस्टरचा बॉयलर त्याचे पार्ट्स मिळत नव्हते.
पण तेही त्यांनी जॉब वर्क करून मेहनत करून मागच्या 2 दिवसापूर्वी तो बॉयलर सुद्धा लाईनवर आला. अजून हिनाऊसाठी एक 3 मेगावॉटचं टर्बाईनचं काम राहिले ते आज उद्या मला वाटतं पूर्ण होईल. आणि ते झाल्यानंतर आजपासून आजच 8,300 टन क्रशिंग झालंय. त्यामुळे आता उद्यापासून आपला कारखाना 9,000+ चालायला कुठलीही अडचण राहिली नाही हे मला या ठिकाणी सांगायचं. त्यामुळे आता प्लॅन्ट सुटसुटीत झाला. तुम्ही आता हे झालं नुसतं एक बघून या आपलं बॅगेज सेव्हिंग किती आहे माहितीये का? माहिती घेतली का आपण काय? 12% बॅगेज सेव्हिंग आहे आता. म्हणजे 2 लाख टन क्रशिंग आता होईल. आता यार्डामध्ये जवळजवळ 25 का 28,000 टन बॅगेज शिल्लक आहे. जर 12 लाख टन झालं तर 1.5 लाख मेट्रिक टन बॅगेज आपल्याकडे शिल्लक राहील. म्हणजे बॅगेज ठेवायला कुठे सुभाष हा प्रश्न आहे. आता सगळं तेच आहे पण कुठल्या तरी गोष्टीला योग लागतो आणि मला असं वाटतं तो सुवर्ण योग आता आपल्याला आलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस आता आल्याशिवाय राहणार नाहीत ही अवस्था आता या संदर्भातली मित्रांनो निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी काय? आता मला सारखे शेतकऱ्यांचे फोन येतात, अहो भाऊ सांगा शेतकीला वाहनं टाका. इथं वाहनच 15,000 टनाची आवक येते. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती सगळ्याला सांगतो, पाणी आहे आता. ऊस कुणाचाही राहणार नाही, सगळ्याचा ऊस जाणार आहे. अजिबात चिंता करू नका. त्यामुळं आता बऱ्याच लोकांनी टुडी बंद केल्यात बाहेरच्या कारखान्याच्या. वाहनं इकडे डायव्हर्ट व्हायला लागलेली आहेत. कारखाना जर 9,000 टनांनी चालला तर 6,500 टनाचा बॅलन्स राहील. एक शिफ्ट आपली 3,000नी चालेल म्हणजे दुप्पट बॅलन्स राहील. जास्त बॅलन्स राहणं सुद्धा उशिरा राहिला तर रिकव्हरी परिणाम होईल. रिकव्हरी परिणाम झाला तर मग 3350चा आकडा कसा गाठायचा हाही प्रश्न परत आपल्या पुढे येईल. हे सगळं अर्थकारण जे आहे ते थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी एक खून गाढवाळा. आम्ही दोघंही तुम्हाला ग्वाही देतो, एकाचंही टिपरू शेतात राहणार नाही. सगळं गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. बरोबर आहे का? लक्षात आहे ना? आता उगाच बाकीच्या गोष्टीची अडचण करू नका. बाहेर ऊस घातल्यावर काय काय त्रास होतो ती सांगायची गरज नाही. 12 वर्षाचा अनुभव तुमच्या नजरेला आहे. त्यामुळे आता व्यवस्थित सगळं झालंय. थोडा हा सीझन जर आपण 12 लाखाचा केला विथ प्रॉपर रिझल्ट आपण केले तर पुढच्या वर्षी मात्र आपण 15 लाख टनापर्यंत सुद्धा गाळप केल्याशिवाय राहायचं नाही. हे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला आता पाळावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीनं निराविमा कारखाना आणि कर्मयोगी कारखाना त्याचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, पण दोन्ही कारखान्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने आपण करतोय. अजून 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला अजून अशीच मेहनत घ्यावी लागेल. एकदा का हे सगळं सेट व्यवस्थित झालं मग मात्र काही अडचण कुणाची येणार नाही. हळूहळू सगळं कॉम्प्युटरायझेशन होईल. सगळ्या तोडीचा प्रोग्राम, हार्वेस्टिंगचा प्रोग्राम, नोंदीचा प्रोग्राम हे सगळं जे आहे हे आता नव्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. कामगारही सगळे आपले चांगलं काम करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जाण्याची आवश्यकता आहे हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचे. आता आपले पगार जर बघितले 2 कारखान्याचे तर इथला पगार 1,70 लाख 1,50 लाख रुपये साधारणतः महिन्याला होतोय आणि निराविमाचा पगार साधारणतः 1 कोटी रुपये होतो. दोन्ही कारखान्याचे पगार 2.5-3 कोटीच्या दरात जातो दोन्ही कारखान्याचे. मला काल छत्रपती कारखान्याचे चेअरमन भेटले, कालच भेटले मला. माणूस खरंच चांगला आहे बापू बरं का. पण आता काय झालंय 22 वर्ष त्याला बाजूला केलं, ह्याने बाप धो धुतलं सगळं आणि आता बापूच्या गळ्यात घेतलं. मला म्हणले बापू, मला म्हणले नामदार साहेब आमचा पगार 3.5 कोटी आहे म्हणले महिन्याला. छत्रपती 3.5 कोटी रुपये महिन्यात छत्रपतीचा पगार. मी म्हणले एवढा? अहो म्हणले 850 माणसं कामाला लावलीत म्हणले आमच्या महाभागाने. 850 माणसं तुमची जागा. आता अशा जर तुम्ही राज्याचं नेतृत्व करणारी माणसं जर अशी वागायला लागली, संस्था शेतकरी याचं काय भवितव्य काय राहणार आहे याचं सांगा मला तुम्ही. आणि म्हणून आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं काटकसरीनं शेवटी बघा म्हणजे आमचं तर दोघाचं असं ठरलंय काय जरी असलं तर दराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही. बरोबर आहे का नाही? ऊसाचा दर हा कायमच आपल्या कारखान्याचा. आता या वहिनीचाही पायगुण चांगला दिसतो मला वाटतं. आणि तिकडे चेअरमन झालेला आमच्या मंडळीत त्यांचाही पायगुण बराच दिसतो. काय कळलं म्हणतो तुम्ही आता काय केलं दोघींनी मला काही माहित नाही म्हणतो, पण चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता हळूच कुंजबुज निराविमाचं काय होतं तिकडे 3100 इकडे 3350 आहेत कुंजबुज काय ते बापू कुठे
बापून कसं असतं माहिती का, स्वतःला बोलायचं असतं, दुसऱ्याने असं म्हणलं असं बापू म्हणतो. ठीक आहे, करू तिथं मार्ग काढू आपण, काही काळजी करू नका. शेवटी ह्या सगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या हिताकरता आहेत, चांगल्या चालल्या पाहिजे. त्यावेळी मी नागपूरला होतो, मग अशी आता राजू बोलला, मी नागपूरला गेलो. काय गेलो नागपूरला? कारण मला दिल्लीवरून निरोप आला की राज्य सरकारची शिफारस झाली पाहिजे. म्हणून काल देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं, एकनाथ शिंदेना एक पत्र दिलं. अजितदादाला भेटायला गेलो, पण ते आलते इकडे निघून पुण्याला कुठेतरी, त्यामुळे त्यांची माझी भेटच झाली नाही. तर त्यांचं मी पत्र तयार केलं. आणि पत्रामध्ये 3च गोष्टी लिहिल्या. राज्य सरकारने केंद्र सरकारला MSP 41 रुपयाची शिफारस राज्य सरकारने करावी, ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आता आपली शिफारस राज्याची. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण अभिनंदन करतो, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही शिफारस या ठिकाणी. आता मगाशी मला दिल्लीवरून MDचा फोन आला, एक पत्र मागितलंय प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसने आता आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ऑफिसमधून. आताच मला इथे बसले बसले मेसेज आला, उद्या सकाळी त्यांना एक पत्राची कॉपी द्यायची. आणि आम्ही अशी मागणी केली, दुसरी मागणी अशी केली की इथेनॉल जे आहे त्या इथेनॉलचे दर तुम्ही 2-3 वर्ष वाढवले नाही. तुम्ही फक्त सी मोलॅसिसचे दर वाढवले, तुम्ही बी हेवी मोलॅसिसचे दर वाढवले नाही, तुम्ही सिरप आणि ज्यूस इथेनॉलचे दर वाढवले नाही, ते दर वाढवा. कारण आमच्या डोक्यात आता ही 3350चा कसा हिशोब पुरा करायचा आहे हे डोक्यात आहे गणित आपल्या. हा नाही तर उद्या ते तोट्यात गेले म्हणजे पुन्हा आपली पंचायत व्हायची स्वप्न. कसं तरी एवढा अब्दून कसं तरी आता रोडाला हल्ली गाडी आपली. त्यामुळं सगळी सोंग करता येतात, पण ते सोंग करता येत नाही आपल्याला. तो एक मार्ग आपण त्या ठिकाणी काढलाय. तिसरा मुद्दा, को जनरेशनला आपल्या कारखान्याला 6 रुपये 93 पैसे मिळणार आहेत त्या वर्षी युनिटला. नेरा विमाला सुद्धा 6 रुपये 93 पैसे मिळणार आहेत. तर अजून एक वर्ष मी सहकार मंत्री असताना जे करार केले होते 2012-14ला, त्याचा फायदा कसा होतो बघा. आज राज्य सरकारची पॉलिसी 4 रुपये 50 पैशाची आहे, आपल्याला 6 रुपये 93 पैसे देत मिळणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये अशी मागणी केली की 1.5 रुपया पर युनिट राज्य सरकारने आम्हाला अनुदान द्यावं त्या कोजन करता. त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले ठीक आहे, मी या अधिवेशन संपल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून मार्ग काढू. सांगण्याचा उद्देश असा आहे. आता दुसरं एक पत्र मागितलं केंद्र सरकारने की इथेनॉलला अजून 50 कोटीला परवानगी वाढवून द्यावी. ते पत्र आता इस्मा असेल, आयजॅक असेल, नॅशनल फेडरेशन असेल, हे काय सांगतो मी, शेवटी ह्या पॉलिसी दिल्लीमध्ये ठरतात. आणि तिथं जर आपण योग्य मागणी नाही केली तर मग उद्या आपला हा धंदा सुद्धा, उद्योग सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतो. आणि म्हणून 50 कोटी लिटर इथेनॉलला अधिकची मागणी आपण करतोय. आणि आता 15 लाखाचा जो कोटा दिला एक्सपोर्टला, तो अजून 10 लाखांनी वाढवावा. असे जे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत. आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारला कुठलाही आर्थिक भार नाही ह्याच्यामध्ये, फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करायचा. उद्या जर 31चा MSP 41 केले तर केंद्र सरकारला 1 रुपया द्यावा लागणार नाही. मार्केट आमचं आपोआप त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होईल. किंबहुना हाय ते मार्केट 37 रुपयाची तरी आमची स्टेबल राहील. हे का सांगतो मी, शेवटी हा उद्योग 99.9% हा केंद्र सरकारच्या नियंत्रणामधला हा उद्योग आहे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठेतरी आपल्याला या सगळ्या साखर उद्योगाला न्याय प्राप्त देऊन देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता आपल्या भागामध्ये मध्ये केळीची लागवड फार वाढली, ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढली, डाळिंबाची लागवड वाढली, द्राक्षाची लागवड वाढली. आता यावर्षी मला आपल्याला आवाहन करायचंय, ज्याला जे करायचे फळबागा ते करा, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण जेवढं क्षेत्र आपल्याकडे शिल्लक असेल ना, आता ऊस लागवडीच्या भागाला लागा सोडतो. जेवढं क्षेत्र मोकळं असेल तिथं ऊस लावा, फक्त वरचा भाग मोकळा सोडा आपला. बाकी जिथं असेल तिथं कांड लावा, काय हरकत नाही सोडतो. त्याचं कारण असं आहे की आता या पद्धतीने आपली कारखानदारी चालल्यानंतर चांगला भाव मिळेल, 2 पैसे शाश्वत आपल्या याच्यामध्ये येतील. आणि त्यातून आपल्याला नव्या पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगलं शिक्षण, चांगली घरं, नव्या पिढीला मुलांचं चांगलं संगोपन, शेवटी ह्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. अहो आता तुम्ही बुत्रे पाटील हा दर दिलाय ना, निराभिमानी दर दिलाय. इंदापूरची बाजारपेठ बघा कशी चालली आता. बघा 1 वर्षानंतर इंदापूरची बाजारपेठ कोणत्या लेवलला जाते बघा तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, शेवटी आर्थिक परिवर्तन या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून ऊसाचं क्षेत्र वाढवा. ऊसतोडीचा प्रोग्राम जरी थोडा विलंब झाला तरी संयम बाळगा.
कुणाचा ऊस राहणार नाही असं काय नाही की तुम्हाला 6 महिने थांबायचे, 8-15 दिवस मागे पुढे होईल, एवढंच होईल, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. रोज जर 15,000 टन ऊस तुटत असेल तर किती एकर क्षेत्र रोज कमी होणार आहे ह्याचा हिशोब करा तुम्ही. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या कारखान्याला ऊस जाऊन देऊ नका, नाहीतर मग आता ती लवकर नेते मग मी तिकडे चाललो असं करू नका. थोडासा संयम बाळगा, नाही तर मग आपलं गाळं जर कमी झालं तर उत्पादन खर्च आपला वाढेल, बाकीचे खर्च आपले वाढतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी कारखाने चालू करायला आर्थिक अडचणी येतील. हे साधं चक्र असतं, हे थोडंसं बारकाईने आपण बघा. एआयचा वापर आपल्याला करावा लागेल मित्रांनो. अजून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं खरंच काय अजून तुम्हाला महत्व कळलं. माझं म्हणणं असं आहे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 40,000 एकर क्षेत्र ऊसाखाली आमच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये 40,000. एक साल तर आपल्याकडे 44,000 एकराची नोंद होती कर्मयोगीची. पण ठीक आहे, आता आम्ही 40,000 एकरच म्हणतो, पण 40,000 एकरामध्ये जर 10 टन ऊस आपण जर वाढवला तर 4 लाख टन ऊस आपला वाढतो. हा या क्षेत्रामध्ये बरं का सांगतो. आणि तुम्हाला पण 10 टनाचे पैसे जास्त मिळतील. आणि म्हणून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आपल्याला, हा जर प्रयोग आपण केला, इकडे 40,000 आणि तिकडे 20,000, 60,000 एकर ऊस याचं आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग आपण करू. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून ह्यापेक्षा आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा जर द्यायचा असेल आपल्याला, तर आपली रिकव्हरी 12.5च्या पुढं ही न्यावीच लागणार आहे आपल्याला. आणि मला विश्वास आहे की तशा पद्धतीचा प्रयत्न आपला ह्या माध्यमातून होईल, अशा प्रकारची खात्री बाळगतो. आज पुन्हा एकदा इथं आपण सर्वजण आलात, भोसले पाटील आपण, आपल्या सुमित पत्नी इथं आला, तर म्हणजे आमचा हा सगळा कर्मयोगी परिवार हा गरीब माणसं आहेत, आमची प्रामाणिक माणसं आहेत, निष्ठेची माणसं आहेत. कधी आमच्याकडे सत्ता असो नसो, सत्ता आली म्हणून कधी ह्यांनी उत्माद केला नाही, सत्ता नाही म्हणून कधी कुणी हार मानून घरात बसलं नाही, पण कायम माणसंही आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यावर प्रेम करत करत आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं भरभरून प्रेम ह्या लोकांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आमची एकच अपेक्षा अशी आहे की कदाचित आमची राजकीय पिछेहाट जरी काय प्रमाणात झाली असली, आम्हाला राजकीय जरी काय अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी सुद्धा आम्ही कष्ट सोडले नाहीत, आम्ही जिद्द सोडली नाही, आम्ही प्रामाणिकपणा सोडला नाही. आणि आज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर काय मिळवलं असेल तर आम्ही लोकांचा विश्वास मिळवलेला आहे. आणि मला असं वाटतं याच विश्वासावर येणाऱ्या भविष्य काळामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आपण सर्वांनी आज या ठिकाणी बाळगावी, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सगळ्या माझ्या कार्यकर्त्याला आणि शेतकऱ्याला माझं आव्हान आहे, सगळा ऊस आपण या 2 कारखान्याला द्या. खरं सांगतो, एवढा तरी प्रयोग करा की आता सांगतो. नाहीतर मग मी माझा आता खोडवा तिकडे घातला, आडसाला इकडे घालतो सांगतो. दर देताना आम्ही दुहेरी निष्ठा नाही ठेवली, त्यांनी पण दुहेरी निष्ठा खरंच नाही ठेवली. दर देताना मोकळेपणानं दर दिला, तसं आपण सुद्धा दुहेरी निष्ठा ठेवू नका. आहेत काही लोक 5-10% आता ही म्हणला ती बरोबर आहे, ज्यांनी 12 वर्ष ऊस घातला नाही ती सगळं त्याचा ऊस सगळ्यात पहिला येतो. गावात माणसं म्हणतात का बघा की आतापर्यंत त्या कारखान्याचे एजंट होता ती, आणि आता इकडे ऊस घालतोय. ठीक आहे, झालंही झालं आता, पण आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी नीटपणानं बघून आपण करा. काही अडचण आली तर इथं तावडे साहेब आहेत, आमची शेतकीचे अधिकारी इथं आहेत, आम्ही रोज इथंच आहे, संचालक मंडळ सगळं इथंच आहे. आपली रोजची 1000-500 लोकांचा रोज आपला संपर्क असतो सगळा. त्यामुळं एकामेकाशी कम्युनिकेशन ठेवा, संवाद ठेवा. आणि आज आपण ही जी काही संवाद बैठक घेतली की केवळ आणि केवळ आपल्या कारखान्याचं पुढची दिशा, शेतकऱ्यांची दिशा कशी असाल या पद्धतीचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. कामगारांनाही मला या ठिकाणी सांगायचे, आपण हे खूप चांगलं काम करताय, मेहनत करताय. अजून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हालाही कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. कुणीतरी येऊन काहीतरी सांगेल, कुणीतरी काहीतरी काम घडवण्याचा प्रयत्न करतील. आता एक मात्र आहे बघा आबा, आता काय झालंय, माणसं हुडकतात आता हर्षवर्धन पाटलाला अडवायचं कुठं. आता एक आता नवीन तंत्र सुरू झाले. आता मी काय आयुष्यात कधी कुस्ते केले नाही, पण मी पण 10 वर्ष कोल्हापूरचा पालकमंत्री होतो. त्यामुळं सगळ्या गोष्टी आमच्या रोज कानावर येतात. पण आता मात्र काय मागे हटायचे काही कारण नाही. आता पुढचं परिवर्तन घडवायचंय आपल्याला, आणि ते जर घडवायचं असेल आपल्याला तर तुम्ही अडचणीच्या काळात आमच्या मागे उभा राहिला, याही पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीनं आपण उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अंतकरणापासून आभार मानतो. बोत्रे पाटील आणि त्यांच्या सर्व ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.